नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण लोणावळ्याला चाललोय. एक्सप्रेसवे वरती पोहोचलोय आता. सकाळी 8 वाजता निघालो होतो. थोडा लेटच झाला निघायला, पण ट्रॅफिक अजूनपर्यंत कमी मिळालंय. त्याच्यामुळे बघू आता लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक मिळते नाही मिळत माहित नाही. आणि आज आपल्यासोबत आपले काही मित्र मैत्रिणी आहेत, सो त्यांना भेटूया. पुष्कराज, हाय, प्रवीणा आणि प्राजक्ता. सो आजचा पण प्लॅन स्टेकेशनचाच आहे. लोणावळ्यामध्ये एका प्रॉपर्टीवरती जाऊन बोंबोलीला फूड कोर्टमध्ये थांबलोय आणि इथे खूप ट्रॅफिक आहे. आय गेस 31st वीकडे मध्ये येतोय म्हणून सगळेजण बाहेर पडलेत आणि या सॅटर्डे संडे सगळीकडे जॅमपॅक आहे. ट्रॅफिक पण रोडवरती तेवढंच होतं. आम्ही इथे आता टीम हॉटेल्सला थांबलोय आणि टीम हॉटेल्सने इथे एक चांगलं काम केलंय की त्यांनी फूड कोर्टच्या आतमध्ये नाही ठेवलंय. यांचं आउटलेट जे आहे ते बाहेर आहे. पेट्रोल पंपच्या लागून, पेट्रोल पंपला लागूनच हे बाहेर आहे आणि त्याच्यामुळे जास्त आतमध्ये जायला लागत नाहीये. ओके, सो आता आम्ही लोणावळ्यामध्ये आलोय आणि आम्हाला ॲज युजल खूप ट्रॅफिक मिळालं. आम्हाला 12 वाजता पोचायचं होतं आणि आता 12:15 वाजलेत आणि अजून पण 33 मिनिट्स दाखवत आहेत पोचायला. आम्ही लोणावळ्याला पोचलोय आणि आम्ही इथे आज जॉस्टेलमध्ये स्टेशन आहे. जॉस्टेल प्लस प्रॉपर्टी आहे ही लोणावळ्याला जॉस्टेलची, आणि हे इथे पावना लेक वरती आहे. हे सगळे डॉम्स आहेत इकडे. आणि हा आमचा डॉम आहे, इथे आम्ही राहतोय. तो आम्ही चेक इन केलंय आणि हा आमचा डॉम आहे. यावेळेला आम्ही डॉम घेतलेत. हे डॉम्स आहेत 1, 2, 3 आणि 4. इथे कोणीतरी अजून दुसरे येतील, आता माहिती नाही कोण येणार आहे. आणि इथे वॉशरूम आणि इथे तुम्हाला लगेज ठेवायला कबड आहे. सो इथे तुम्ही तुमचं लगेज वगैरे ठेवू शकता. सो असा डिसेंट एक आम्ही डॉम घेतलेला आहे हॉस्टेल प्लस मध्ये इथे. सो आता थोडी प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया. इथे कॅफे पण आहे यांचा, सो जेवणासाठी वगैरे काय कसं करता येईल आपल्याला बघूया एकदा आपण. आता इथे आम्ही रेस्टॉरंटला जातोय. ह्यांचा काय मेन्यू आहे वगैरे बघतो आणि थोडी प्रॉपर्टी एक्सप्लोर करतो. आता काय फोटो काढायचा. ओके, हा ग्लास हाऊस आहे यांचा इकडे. इथे आतमध्ये गेम्स वगैरे ठेवलेत त्यांनी इथे, आणि वरती टेरेस आहे. सो आता टेरेसवरती जाऊया आधी आणि बघूया. मला पहिले याला काय म्हणतात? हॅमॉक. आणि हा इथे हॅमॉक आहे. इथून तुम्ही फक्त व्ह्यू बघा.
ते प्रॉपर्टीमध्ये थोडं एक्सप्लोर करतोय. हे यांचे विला आहे तिकडे. विला म्हणजे प्रायव्हेट रूम्स आहे तिथे या पूर्ण रो मध्ये, आणि तिथून तुम्हाला हा लेकचा व्ह्यू मिळतो. वातावरण चांगलं आहे, थोडं क्लायमेट थंड अजून नाही झालंय, बट काय पुढे काय नाहीये. ओके, डेड एंड आहे तिकडे. आता इथे विचारलं तेव्हा म्हणतात की थोडंफार थंड होईल क्लायमेट संध्याकाळी. इथे हा ग्लास हाऊस आहे यांनी बनवलेला, आणि इथे बोर्ड गेम्स आणि बाकी पण गेम्स आहेत. सो इथे तुम्ही बोर्ड गेम्स खेळू शकता आणि बाकी पण काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला गेम्स वगैरे घ्यायचे असेल तर खेळू शकता. आम्ही आता इथे लंचला बसलोय आणि इथे छान वाटतं एकदम. समोरच लेक आहे आणि छान वाईब आहे, लोक वगैरे आहेत. लंच करून झालंय आणि इथे आता फिरतो. इथे स्विमिंग पूल पण आहे यांचा. सो हा स्विमिंग पूल आहे इथे. सो आता थोड्या वेळाने प्लॅन आहे स्विमिंग पूल मध्ये जायचा. आताच जेवलोय त्याच्यामुळे एवढ्या लगेच जात नाहीये. आता थोडं जरा रेस्ट करतो आणि नंतर कपडे वगैरे चेंज करून थोडं पूलमध्ये जाऊया. ओके, सो आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये चाललोय. सो ऑल सेट. स्विमिंग पूलमध्ये मज्जा येणार. हा आयशी माणूस आहे रे. इग्नोर गाईस. झोपायला देत नाही. सगळ्या ट्रिप मध्ये असा एक माणूस असतो जो नेहमी झोपा काढतो, फक्त झोपा काढायला येतो, आणि हा तो आहे. स्विमिंग पूल मध्ये आलोय, पण ऍक्च्युली इथे खूप थंड आहे आणि हा माणूस वरतीच उभा आहे इकडे. आणि हे लोक स्विमिंग पूल मध्ये येऊन बोलणार फक्त इथेच उभे आहेत. अरे आतमध्ये या ना. तो तिकडे मापणी करतोय पाण्याची. गहराई ढूंढ रहे. खूप थंड आहे, खूप अंडर एस्टिमेट केलं ऍक्च्युली पाण्याला, पण आहे थंड आहे. शेवटी उडी मारली आहे, पाण्यात आलेला आहे. एक्सप्रेशन देखिए जरा. थंड आहे काय रे? त्या साईडलाच वळ. एवढं आहे ना थंड? थांब जरा. पाणी थंड आहे. आता ऍक्च्युली थोडं बरं वाटतंय, म्हणजे एवढी थंडी नाही वाटत आहे. मग अशी वाटत होती तेवढी. त्याला लागते असून पण. तिकडे फोटोशूट चालू आहे.